नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. येवल्याचे भूमिपुत्र सेनापती तात्या टोपे यांची 212वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. शहरातील विविध पक्ष संघटना तसेच पालिका प्रशासनाने आदी मान्यवरांनी टोपे यांना विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्य सेनानी स्मारक येथील तात्या टोपे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहे, तसेच येवला नगर अध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या सर्व नगरसेवक, पदाधिकारी, युवक कार्यकर्ते तसेच शहरातील टोपे यांची जन्मभूमी असलेल्या अर्धाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस शहर पवार गटाचे तसेच शिवसेना शिंदे गटाचे आदीकडून तात्या टोपे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कुणाल दाराडे फाउंडेशनचे संस्था अध्यक्ष कुणाल दाराडे तसेच डॉक्टर संकेत शिंदे यांनी यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान नगरसेवक गणेश शिंदे, विशाल परदेशी, योगेश सोनवणे, अक्षय राजपूत, अमोल शिंदे, संजू शिंदे, प्रशांत शिंदे, शेख निसार, अन्सार शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी तात्या टोपे यांच्या पराक्रमाचा आणि देशप्रेमाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. गनिमी काव्याचा प्रभावी वापर करून ब्रिटिश सैन्याला सडोकी पळत करून सोडणारे तात्या टोपे हे भारतीय इतिहासकारातील एक शूर आणि धोरणी सेनापती होते. तसेच नानासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला व राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत अनेक ऐतिहासिक लढाया त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अशा येवला शहराच्या या थोर सुपुत्राने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या या जयंतीनिमित्त संपूर्ण येवला शहरात आज देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. 16 फेब्रुवारी 2026 सेनापती तात्या टोपे यांची 212वी जयंती आज आम्ही शिवसेना व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब गट यांच्या वतीने येवल्यामध्ये साजऱ्या केली. तसं बघायला गेलं तर सेनापती तात्या टोपेंची ही जन्मभूमी, असे थोर व्यक्तिमत्व या येवल्या शहरामध्ये जन्माला आले आणि आज येवल्याचं नाव हे संबंध महाराष्ट्रात नव्हे तर जगभर पोचवण्याचं काम अशा थोर व्यक्तींनी या ठिकाणी केलं आहे. येवला शहराला तसा मोठा इतिहास आहे आणि येवला शहर एक सांस्कृतिक शहर समजलं जातं आणि राजे रघुजी बाबा यांनी ह्या येवल्या शहराची स्थापना केली आणि तेव्हापासनं या येवल्या शहरामध्ये 12 बलुतेदार सगळे या ठिकाणी येऊन ज्यांनी आपला व्यवसाय सुरू केला असं हे येवलं शहर. आणि नेहमीच येवल्या शहरामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज सेनापती तात्या टोपे यांची आम्ही जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. आज सेनापती तात्या टोपे यांची जयंती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार गट आणि शिवसेना मिळून साजरी करत आहोत. खरं तर तात्या टोपे यांची जन्मभूमी ही येवला असली तरी 1857चा जो पहिला स्वातंत्र्य संग्रामाचा उठाव झाला त्याचं नेतृत्व करणारे तात्या टोपे यांनी संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचं जी पहिली ठिणगी पेटवली त्याच्यातले सर्वात महत्त्वाचे असे सेनापती म्हणून या आमच्या येवल्याच्या तात्या टोपेंचं नाव हे जगभर घेतलं जातं. त्यानिमित्त आम्ही सर्वजण आज या ठिकाणी अभिवादन करत आहोत आणि आमची
एक या ठिकाणी शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शरदचंद्रजी पवार गट यांच्यातर्फे येवला शहरामध्ये एक भव्य दिव्य असा तात्या टोपे यांचं स्मारक जे प्रायोजित होतं, ज्याच्यावर की अर्धवट काम जे आज येवला शहरामध्ये आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वास जावे यासाठी आम्ही नगरपालिकेला त्याचप्रमाणे आमच्या खासदार साहेबांना सुद्धा विनंती करणार आहोत आणि या जयंतीच्या निमित्ताने पुनश्च एकदा अभिवादन करतो. आणि अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.